येते खरं तर मी आधी संग्राम जगताप यांच्याकडे जाणार आहे. संग्रामजी, आज खरं तर पहिल्यांदा अपहरण झाल्याची बातमी होती, त्यानंतर त्या मुलीचा व्हिडिओ आला. या दरम्यान तिथे मोर्चेकरी सगळे जमलेले होते, परंतु हा व्हिडिओ आल्यानंतर मोर्चा पांगवला का गेला नाही, अजूनही तुमचा आक्षेप का आहे या सगळ्या मुद्द्यावर? नाही, मुद्दा आमचा असा आहे की मुलगी त्याच्या ताब्यात आहे ना. त्यांनी अपहरण केलेलं घटना सत्य आहे, कारण त्यांनी मिरची टाकलेली ना तिथं. आणि त्या मुलीला तो व्हिडिओ कसा घेतला, काय घेतला, आता मुली त्या ताब्यामध्ये ना. जोपर्यंत पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत आपण तो व्हिडिओ कसा खरा मानायचा, आमचा तो आक्षेप आहे ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये मुलगी आधी ताब्यात आली पाहिजे, पण मुलगी तयार असेल तर तुमचा काही आक्षेप नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, मुलगी तसं नाहीये. घटनाक्रम असा आहे की तिथं मिरची त्या आईच्या आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये मिरची टाकली गेली. मुलगीला त्या टेम्पो मध्ये उचलून टाकण्यात आलं. नाही संग्रामजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा एक वेगळा गुन्हा आहे अशा पद्धतीने मिरची टाकणं किंवा तिला तिकडून नेणं. पण जर ती मर्जीने गेलेली असेल तर तो तिच्या बाबतीत असलेला गुन्हा होत नाही ना. याचा अर्थ ती तयार आहे त्या नात्यासाठी. नाही ना, मर्जीने. अहो, ती नात्याची तयार आहे. तो व्हिडिओ तिने दबावामध्ये घेतला नाही असं कशावरून नाहीये. पण जर ती तयार असेल तर तुम्ही, पण जर ती तयार असेल, काय करू शकत नाही, मी सुद्धा नाही, कुणीच काय करू शकत नाही भारतामध्ये. पण हा व्हिडिओ खरा आहे असं कशावर नाही मानायचं आपण. आणि समजा उद्या ती समोर आल्यानंतर हे स्पष्ट झालं की ती तयार आहे, अहो मग कोणाचा आक्षेप यायचं काही कारण नाही ना. पण हा व्हिडिओ आमचा मूळ त्या व्हिडिओवरच ऑब्जेक्शन आहे. मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, पण ताब्यात असताना तो व्हिडिओ आपण ग्राह्य कसं धरणार आहे? बरं, ठीक आहे. इम्तियाजी काय म्हणाले यावर? इम्तियाजी? नाही, मला याच्या बाबतीत काही माहित नाही आहे काय प्रकरण होतं. आता तुमच्या चॅनलवर बघितल्यानंतरच मला हे कळलेलं आहे, तर मी जास्त याच्या बाबतीत बोलू शकत नाही आहे. देशामध्ये कायदा आहे, कानून आहे. 18 वर्षापेक्षा कोणाचं वय असेल तर ते कोणाच्याही सोबत लग्न करू शकतात. अनेक असे एक वेगवेगळ्या समाजाचे मुली असू द्या, मुलं असू द्या, अनेक असे उदाहरण आहे. मुस्लिम समाजातली मुली जी आहे तर दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न केलेले आहे. या देशामध्ये फक्त तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि दुर्दैव हे आहे की पोलीस जे बघाची भूमिका घेत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची जी प्रवृत्ती देशामध्ये दररोज वाढत चाललेली आहे. याच कारणाने की पोलिसांचा जे भय होता एका काळात ते संपलेला आहे. म्हणून दररोज कोणीतरी उठतो आणि हिंदुत्वाची रक्षा करणार आहे. मी त्यांना सांगतो की किती उदाहरण देऊ की मुस्लिम समाजातली मुली सुद्धा दुसऱ्या समाजाला, आता कुणाला प्रेम झालं असेल, लग्न केलं असेल, याच्यामध्ये कोणीही युवा पिढी जे आहे जात धर्म बघत नाही. पण दुर्दैवाने त्यांना असं वाटतं की नाही, हे मुलगी कशा आमची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतली नाही. आता ती मुली म्हणत आहे की मी माझ्या मर्जीने गेलेली आहे. आता हे सगळ्यांना घरी जावं सांगा आणि पोलिसांना सांगा की त्यांना एक कोठडीत घ्या, विचारा ते मुलाला विचारा, जे सत्य असेल त्या आधारावर कारवाई करा. नाहीतर काय गुंडराज चाललेला आहे का महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये? अशा प्रकारचे जे प्रवृत्ती दररोज कोणीतरी उभे राहतो. इम्तियाजी, तुमचं म्हणणं कळतंय, पण त्याचबरोबर लव्ह जिहादच्या घटना सुद्धा समाजात घडतात, असा सातत्याने उदाहरण येतात, आरोपही केले जातात. ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, कुठल्याही प्रकारचा जेहाद फेहाद नाही, काही नाही आहे. हे मीडियाने तयार केलेले शब्द आहे. लव जेहाद होतो, काही जमिनीचा जेहाद होतो, याचा जेहाद होतो, त्याचा जेहाद होतो. काही लोकांना काही जेहाद काही आहे नाही इसमें. जेहाद म्हणजे उर्दू शब्द आला की असा लोकांना भीती वाटतं की अरे बाबा काय झालेला आहे, कसल्या प्रकारचा जेहाद आहे करके इसमें. कसला जेहाद उसमें? म्हणजे एका शहरामध्ये एका मुस्लिम समाजाची मुलगी समजा एका हिंदू समाजाच्या मुलासोबत गेली असेल तर काय जेहाद होतो का? किंवा एक हिंदू समाजाची मुली कोणता मुस्लिम समाजाच्या मुलगासोबत गेली असेल तर त्यांचं प्रेम असेल, ते 18 वर्षाचा वर. एक वेगळं उदाहरण देते इम्तियाजी. केरला स्टोरी नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मांडलेल्या होत्या केरला फाईल्स मध्ये, तो तुम्ही पाहिलात का? नाही, फिल्म काय कशा प्रकारचे तयार होत आहे हे आपल्यालाही माहित आहे. मग आपल्याला एक प्रश्न विचारू का
गुजरात फाईल्स आपण बघितलेले आहे का? मी आपल्याला एक प्रश्न विचारतो आता. गुजरात फाईल्स आपण बघितलं का? नाही बघितलं असेल तर एबीपी माझा कधी दाखवणार आहे गुजरात फाईल्स हे आम्हाला सांगा. तुम्ही फिल्मची तुलना करतात की फिल्मने असं तयार केलेलं आहे, म्हणजे फिल्ममध्ये खूप सारे काहीतरी असतं, रिकाम मतलब काहीतरी इमॅजिनेटिव्ह फिल्म मध्ये तयार असतं म्हणून त्याला फिल्म म्हणतो आपण. आता तुम्ही त्याची फिल्म नाही, इम्तियाजजी तुलनेवरती तर आपण नंतर इम्तियाजजी आपण तुलनेवरती पुन्हा येऊच या, कारण तुलनेचा मुद्दा महत्वाचा असेलच. मुद्दा आज लव जेहादचा असल्यामुळे त्या संदर्भात असलेल्या सिनेमाचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. विविध पद्धतीच्या घटना समाजात घडत असतात, हे सर्व बाजूने आपण कुठेतरी मान्य करण्याचा एक प्रयत्न इथे करतोय आणि म्हणून हा प्रश्न आला. असो, आपण पुढे जाऊया. नवनाथजी, या सगळ्यावरती आपले विचार. हे बघा, कुठलाही कुणाचाही प्रेम विवाह असेल तर त्याला आक्षेप घ्यायचं कारण नाही, परंतु जबरदस्ती करणं, मिरची पूड टाकून डोळ्यामध्ये टाकून मुलीचं आई वडिलांसमोर अपहरण करणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा पद्धतीनं त्याचं समर्थन केलं जातं, ते दुर्दैव आहे. आता तुम्ही म्हणतायत की मुलीचा व्हिडिओ आला, तर तो व्हिडिओ कुठल्या परिस्थितीलाही बघायला पाहिजे. त्या मुलीला धमकी देऊन तिला मारहाण करून व्हिडिओ आलाय का याची तपासणी कोण करणार आहे? तर जेव्हा ती मुलगी समोर